नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सखी सुरेखामध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझ्याकडे हा एक पॉलिश केलेला झुमका आहे. त्याला आपण थोडं डेकोरेटिव्ह करणार आहोत. तर चला बघूया याला आपल्याला कसं डेकोरेट करता येईल. यासाठी आपण इथे ग्लू घेतला आहे. B7000 हा ग्लू मी घेतलेला आहे. तो ज्वेलरीसाठी, मेटल ज्वेलरीसाठी चांगला पडतो. म्हणजे त्याच्याने जे बीड स्टोन वगैरे असतील तर ते अगदी पॅक बसतात. तो नसेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूसुद्धा वापरू शकतात. आणि इथे मी स्टोन चेन घेतलेली आहे. स्टोन आणि पर्ल चेन अशी एकत्र आहे, ती चेन घेतलेली आहे. तर त्याला आपण मेजरिंग करून घ्यायची आधी ग्लू लावण्याच्या अगोदर आणि कट करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण इथे ग्लूने ती स्टिक करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा, अगदी साधी चेन आपण इथे लावलेली आहे, पण तरीही किती सुंदर लूक त्या झुमक्याचा आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी व्यवस्थितपणे त्याला प्रेस करून एका लेवलमध्ये त्याला हलके हलके दाबून थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आणि हे वाळू द्यायचं आहे थोडा वेळ, एक 15 मिनटं. त्यानंतर एक नंतरची लेयर आपण त्याच्यावर लावणार आहोत अशा प्रकारे. आणि इथे मी पूर्ण पर्ल, एकदम बारीक पर्ल आहे, त्याची चेन घेतली आहे. तीही मी आधी मेजर करून घेतली होती आणि नंतर मी याच्यावरती ते लावणार आहे. अशा प्रकारे पुन्हा अगदी हळूवारपणे त्याला दाब देऊन आणि ती अशी घट्ट चिटकल्या जाईल अशा प्रकारे ती आपण लावून घेणार आहोत. बघा, असंही बघा किती सुंदर वाटते तुम्हाला. फक्त जर ह्या अशा असा लूक हवा असेल तर तुम्ही एवढंही ठेवू शकता. यानंतर आपण माझ्याकडे पर्लचे हाफ सर्कल आहेत छोटे मोठे, तर मी इथे ते लावून घेणार आहेत. पर्लचा एक सर्कल, हाफ सर्कल आणि नंतर मी थोडं डेकोरेटिव्ह सर्कल माझ्याकडे एक आहे, तो मी इथे लावून घेणार आहे. तर हे बघा, इथे आपण आधी एक हाफ सर्कल पर्लचा लावून घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर हा एक माझ्याकडे डेकोरेटिव्ह सर्कल आहे, तो इथे लावते. म्हणजे आधी एक पर्ल आणि नंतर डेकोरेटिव्ह सर्कल असं आपण इथे लावून घेणार आहे. पूर्ण झुमक्याला आपण तो एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, हे अशा प्रकारे बघा किती सुंदर वाटतं आहे. आधीचा झुमका आणि आत्ताचा झुमका बघा किती डेकोरेटिव्ह वाटतो. त्यानंतर आपण पुन्हा एक ग्लूचं एक लेयर लावून घेणार आहोत वरती. आणि इथे मी छोटे हाफ सर्कल जे आहेत त्याची एक लाईन मी तयार करून घेणार आहे. असं हळूवारपणे ते व्यवस्थित त्याला चिटकत जायचं आहे. हे बघा, व्यवस्थितरित्या पूर्ण एकसारखं सर्कल दिसेल त्याप्रमाणे आपण ते चिटकवून घेणार आहोत पूर्ण. हे बघा, हे पूर्ण चिटकून झालेलं आहे. तर बघा, आपला झुमक्याचा जो बेस आहे तो सुंदर तयार झालेला आहे. आणि बघा, इथे दोन्हीही झुमक्यांचा बेस आपला तयार झालेला आहे. तर किती सुंदर दिसत आहेत. यांना लटकवण्यासाठी आपल्याला आता स्टड तयार करायचा आहे. त्यासाठी आपण झुमक्यानं जे लावलेल्या चेन आहेत त्याच घ्यायच्या आहेत. आणि मी इथे हाफ सर्कल पर्ल घेतलेला आहे. पर्लच्या साईजनुसार मी त्या चेन कट करून घेतलेल्या आहेत आधीच अशा प्रकारे. आणि आपल्या इथे स्टिकर जे नवीन कपडे आपण जे घेतो त्यासोबत जे येतात ते स्टिकर मी इथे वापरले आहे प्लास्टिकचं. त्यावरती मी ग्लू लावला आहे आणि आता हाफ सर्कलचा जो पर्ल आहे तो मी तिथे चिटकवणार आहे. आणि त्याच्या अवतीभोवती ही मोत्याची जी बारीक चेन आहे ती आपण चिटकवून घेणार आहोत अशा प्रकारे. बघा किती सुंदर वाटते. व्यवस्थित दाब देऊन चिटकवून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा आपण त्याच्या बाजूने ग्लू अप्लाय करणार आहोत. आणि आपल्याकडे जी ग्रीन आणि मोती कलरची जी चेन आहे, ग्रीन स्टोन आणि मोती अशी चेन आहे, ती आपण इथे
पुन्हा चिटकवून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. सेट करून घ्यायचं आहे. कमी जास्त होत असेल तर थोडं खेचून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे दाब देऊन त्याला वाळत ठेवायचं आहे. एक 15-20 मिनटं तरी आपल्याला ते वाळवून द्यायचं आहे. त्यानंतर वाळल्यानंतर जो एक्सेस प्लास्टिक भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित काठोकाठ कट करून घ्यायचं आहे. कट झाल्यानंतर आपण इथे मागे पण फिनिशिंग चांगली दिसावी म्हणून मी इथे वॅक्स स्ट्रिप घेतली आहे आणि आपण त्याच्यावर ते स्टड इयरिंग्स ठेवून त्याला ट्रेसिंग करून घेणार आहोत. म्हणजे परफेक्ट आपल्याला तेवढा भाग कट करता येईल. असं पेनाने किंवा पेन्सिलने ट्रेसिंग करून घ्यायची आहे आणि आपण ते तेवढा राऊंड आता आपण कट करून घेणार आहोत. कैचीच्या साहाय्याने आपण ते हळूवारपणे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट झाल्यानंतर आपण इथे इयर स्टड घेणार आहोत आणि आधीच आपण वॅक्स स्ट्रिपमध्ये तो असा अडकवून घेणार आहोत. त्यावर आपल्याला ग्लू लावायचा आहे. फिरकीच्या मागच्या साईडला पण आणि वर पण तो लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित लावून झाल्यावरती तिथे व्हिडिओमध्ये मी आयपिन तिथे लावण्याचं विसरले आहे, तर तिथे आधी आयपिन लावायचं आहे आणि मग हे कानातलं त्यावर चिटकवायचं आहे. 15 मिनिटांनी वाळल्यावरती आपण झुमका बेस त्याला अटॅच करणार आहोत. यासाठी मी इथे जंप रिंग घेतलेला आहे. जंप रिंग आयपिनवर मध्ये टाकून त्याच्यासोबत झुमका बेस आपण अटॅच करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा आपला झुमका तयार झालेला आहे. बघा किती सुंदर वाटत आहेत हे आपले झुमके. तुम्ही एकदा नक्की करून बघा. साडीवर आणि ड्रेसवर खूप खुलून दिसतात हे. आजचा हा झुमक्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सखी सुरेखा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.